आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह। जोडधंदा म्हणून मेंढ्या सांभाळल्या, पण निसर्गाने त्या सुद्धा हिरावून घेतल्या। देऊळगाव राजा तालुक्यात वादळी पावसात झाड कोसळून 6 मेंढ्यांचा मृत्यू, शेतकरी हतबल। काल दिनांक मे 25 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान वारा, पाऊस व गारपिटीमुळे शिवणी आरमाळता देऊळगाव राजा येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। यात एका गरीब मेंढपाळ शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून निसर्गाच्या या प्रकोपाने त्याचा ऐनवेळचा सुखाचा घास हिरावून घेतला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ शेतकरी श्री सोनाजी रामभाऊ खताळ रा कोंटी ता खामगाव हे आपल्या मेंढ्या घेऊन धरण परिसरात चारण्यासाठी आले होते। काल रात्री अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे एक आंब्याचे मोठे झाड कोसळले। या झाडाखाली आसरा घेतलेल्या मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत 6 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। मात्र कोसळलेले झाड खूप मोठे असल्यामुळे मृत मेंढ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। निसर्गाने सोडली साथ, प्रशासन अजूनही सुस्त। आधीच कर्जबाजारी आणि पीक विम्यापासून वंचित असलेला हा शेतकरी जोडधंदा म्हणून मेंढ्या सांभाळत होता, मात्र निसर्गाने सुद्धा त्याची साथ सोडली। या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून अद्याप प्रशासनाकडून कुठलीही मदत किंवा साधी विचारपूसही झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे। आर्थिक मदतीची मागणी। या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे। त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून संबंधित पीडित शेतकऱ्याला योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातून केली जात आहे। मी उद्धव भिकाजी शिंगणे, गट नंबर 299। काल झालेल्या चक्रीवादळामुळे माझ्या शेतातील आंब्याचं झाड कोसळून हे पडलेले 7-8 नग, अंदाजे 3, 2, 5, 6, 7 नग मेंढरं आणि बकरी यांचा दुर्दैवी आंब्याच्या झाडाखाली दबून मृत्यू झालेला आहे। तरी कृषी खाता असेल, राज्य सरकार असेल, यांनी या गरीब लोकांची थोडीफार जी होईल ती मदत करण्यात यावी, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी।